हॅलो गाईज, मी आहे स्वाती अँड वेलकम टू डे 8 इन आर 30 डेज ऑफ केक जर्नी. 7 मध्ये मी तुम्हाला केक स्पॉन्ज हा कट कसा करायचा आहे ते दाखवलं आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर डे 7 अगोदर बघा. तर सर्वात अगोदर तुम्हाला जो थिक लेअर आहे तो खाली घ्यायचा आहे सपोर्टसाठी. त्यानंतर मी क्रीममध्ये पण पायनॅपल क्रश मिक्स केला आहे, कुठेही टेस्टचं कॉम्प्रोमाइज येऊ नये म्हणून. त्यानंतर तुम्हाला शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे. सोक करून झाल्यानंतर क्रीम, तुम्हाला जेवढी केकला क्रीम हवी असेल तेवढी क्रीम तुम्ही त्या बेसवर मीन्स त्या लेअरवर टाकायची आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी वरचा जो हँड आहे ज्याने मी क्रीम टाकते आहे तो फक्त हँडची मूवमेंट जास्त करते आहे, आणि खालचा जो टर्न टेबल जे फिरवते तो फक्त नॉर्मल मूवमेंट. आणि ते जे मी हातात स्पॅच्युला पकडला आहे त्याला पॅलेट नाईफ बोलतात सर्वात अगोदर. तर त्यानंतर मी फक्त क्रीम पुढे ढकलते आहे आणि तशा प्रकारे मी त्याच्यावर सेकंड लेअर अप्लाय केला. क्रश टाकलं टेस्टसाठी. टेस्टमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज येऊ नये म्हणून तुम्ही क्रश दोन्ही गोष्टीत अप्लाय कराल, बेसमध्ये पण आणि क्रीममध्ये पण. पुन्हा एकदा सांगते की तुम्ही क्रीम टाकल्यानंतर तुम्हाला खालचा हात जो आहे कमी फिरवायचा आहे. माझं पोश्चर बघा. आणि वरची जी क्रीम आहे ती फक्त पुढे 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 सरकवत जायची आहे. आणि पॅलेट नाईफ हा उचलू नका एकदा त्याच्यावर ठेवला की. जेव्हा तुम्ही साईड क्लिअर करताल तेव्हा फक्त पॅलेट नाईफ केकला टच करायचा आहे आणि खालचा टर्न टेबल तुम्हाला हलवायचा आहे, फिरवायचा आहे. आणि पुन्हा एकदा तुम्ही बघा आणि तुम्ही कंटिन्यू बघत राहा फक्त आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसनेच हे तुम्हाला जमेल. त्यानंतर असं करत करत मी माझा केक पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. बघू शकता मी साईड जेव्हा क्लीन करते फक्त पॅलेट नाईफ स्ट्रेट टच करते आहे आणि माझं टर्न टेबल मी हलवते आहे केक. आणि त्यानंतर साईड वरची जेव्हा तुम्ही फिनिशिंग करता त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी पॅलेट नाईफ क्लीन करायची आहे. बघू शकता टॉल केक आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे. साईड मी क्लिअर करून घेतला आहे. आत्ताच ह्या केकची फिनिशिंग बघू शकता. जेव्हा वरची फिनिशिंग कराल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही पॅलेट नाईफ क्लीन करा, ज्याने तुमची क्रम कोटमध्येच रिअल फिनिशिंग यायला खूप मदत होते. सपोर्टसाठी स्ट्रॉ टाकायला विसरू नका. स्ट्रॉ टाकल्याने तुमच्या केकच्या लेअरला सपोर्ट मिळतो आणि टॉल केकला तर खूप सपोर्ट मिळतो. लेअर्स कुठेही हलत नाहीत, केक सेट व्यवस्थित होतो आणि केक व्यवस्थित ट्रॅव्हल केला तरीही कुठेही प्रॉब्लेम येत नाही. आत्तासाठी एवढेच. भेटूया डे 9 मध्ये. बाय.